देवी वर हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा सर्व सुखाचे आगरवा बरवा देवा हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाते करी लाभावी न प्रीती पोटी भारवा आहे त्याचे सर्वस्व हे साहे ऐसे कळवळ्याची जाते करी लाभावे न प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाते करी लाभावी न प्रीती विठ्ठल 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननेहितपाणि मण्डनं मण्डनानां तरोन तुलसीमाला कन्धरं कञ्जानेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथमा नमन 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 पांडुरंगा करू प्रथमा नमन
स्मरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. अध्यत्रय जननी देवाची ये, सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुका देवा, अहो स्वामी तुका तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुका देवा. अहो स्वामी तुका देवा. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवघेरू मस्तक हे पायावरी. या वारकरी संताचिया, लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐसी कळवळ्याची जाती, करीला भावेन प्रीती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. या भारतभूमीमध्ये एक आदर्श संप्रदाय ज्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. आणि या वारकरी संप्रदायामध्ये एक आदर्श परंपरा जी आहे संत परंपरा. या संत परंपरेमध्ये असणारे आदर्श संत, ज्यांचं आदर्श जीवन आपण जर अनुभवलं तर कधीच नाही केला ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भजनाचा आळस, कधीच नाही केला ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भजनाचा आळस. ज्यांच्या अंगणात आहे तुळस आणि तेच झाले वारकरी संप्रदायाचे कळस. देहुनिवासी तुकोबरायांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. नाम संकीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा असून प्रस्तुत अभंगाच्या द्वारे जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज एक प्रकारे संतांची शरणागती करताय. तुकोबाराय संतांना वर्णन करताय. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, पण तुम्ही माझं हे परमार्थाचं योगक्षेमाचं ओझं सांभाळा. मी तुमच्यावर तो भार समर्पित करतोय, पण ते कसं सांभाळा. आईच्या चित्तामध्ये आईचा विचार हाच असतो की लेकराचं हित कशामध्ये आहे. या विचाराचा या चित्ताचा भार अखंड तिच्या अंतकरणामध्ये वाहत राहतो. त्याप्रमाणे तुम्ही माझं ओझं सांभाळा. जी लाभाशिवाय प्रेम करणारी जात जर जगात कुठली असेल तर ती आई सांगितली. ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभावीन प्रीती. ती जशी 9 महिने पोटामध्ये उदरामध्ये लेकराला सांभाळते, पोटी भार वाहे. आणि एवढंच नाही तर त्याच्या सर्वस्वाचा विचार करणारी माता त्याचे सर्वस्व हीच आहे. जसं माता म्हणजे आई आपल्या लेकराचा सर्वच भार सांभाळते, सर्वच हिताचा विचार माता करते, त्याप्रमाणे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. विठ्ठल 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 विठ्ठल
आपण सर्वजण या ठिकाणी किन निमित्ताने एकत्र जमलेलो आहोत याचं ज्ञात सर्वांना आहेच. या सानप परिवारामधून एका वर्षापूर्वी ईश्वर इच्छेनुसार ज्या मातोश्रींचं जाणं झालं त्या कैलासवासी गंगा भगीरथी हौसाबाई बबनराव सानप ज्या मातोश्रींचं आज प्रथम पुण्यस्मरण अर्थात वर्ष श्रद्धाचा विधी. त्याचप्रमाणे या कुटुंबातून 10 वर्षापूर्वी ज्यांचं जाणं झालं ईश्वर इच्छेनुसार ते कैलासवासी बबनराव तबाजी सानप यांचं 10वं पुण्यस्मरण आणि मातोश्रींचं प्रथम पुण्यस्मरण अर्थात माता पित्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी परमेश्वराने आज या सानप कुटुंबाला दिलेली आहे. आणि आईवडिलांच्या ऋणातून उतराई होण्याची संधी आहे. कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सुंदर असा सोहळा आहे ज्यांच्या माध्यमातून या पुण्यस्मरणाच्या वर्षश्रद्धाच्या निमित्ताने भजन घडावं, नामसंकीर्तन घडावं. कारण या कलियुगामध्ये सगळे दोष नाहीसं करण्याचं सामर्थ्य जर कशामध्ये सांगितलं असेल तर ते केवळ आणि केवळ परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये सांगितलं. म्हणून आपण जे काही नामस्मरण करणार आहोत त्या नामस्मरणाच्या माध्यमातून मातोश्रींना सद्गती प्राप्त होणार आहे. आणि आपण केलेलं चांगलं सत्कर्म मग त्याच्यामध्ये अन्नदान असेल, पिंडदान असेल, ज्ञानदान, वस्त्रदान, इतर अनेक काही सत्कर्म असतील त्या सत्कर्माच्या माध्यमातून मातोश्रींना सद्गती प्राप्त होणार आहे. आणि गेलेले पितर आपण त्यांच्या सद्गतीकरिता केलेलं सत्कर्म या सत्कर्मातून पितर संतुष्ट होतात. आणि संतुष्ट झालेले पितर तुकाराम महाराज म्हणतात पाठीमागे असणाऱ्या कुटुंबाला आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद कल्याण देते. इच्छिती सदा त्यांचे, सदा त्यांचे. कल्याण इच्छिती सदा त्यांचे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिती सदा त्यांचे. आणि पाठीमागे असणारा जो परिवार असेल, कुटुंब असेल, आपण सर्वांना कुटुंबाला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. म्हणून ज्या मातोश्रींना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं त्यांच्या पाठीमागे असणारा संपूर्ण परिवार, त्यांची 2 मुलं आहेत श्री दत्तात्रय भाऊ बबनराव सानप आणि त्याचप्रमाणे श्री ज्ञानेश्वर भाऊ बबनराव सानप हे 2 मुलं. आणि आईंच्या पश्चात 5 मुले आहेत. सौभाग्यवती मीना भागोजी बोडके, सौभाग्यवती कुसुम कैलास वाघ, सौभाग्यवती सुनंदा शांताराम सांगळे, सौभाग्यवती लता बाळासाहेब घुगे, सौभाग्यवती रंजना दिनकर नागरे. सून आहेत सौभाग्यवती आशा दत्तात्रय सानप. नात आहेत सौभाग्यवती श्रुती प्रदीप गामणे. आणि त्याचप्रमाणे नातवा आहेत चिरंजीव स्वप्नील दत्तात्रय सानप आणि कुमारी स्मृती ज्ञानेश्वर सानप. हा संपूर्ण सानप परिवार, या परिवाराच्या माध्यमातून मातोश्री गेल्याच्या नंतर दशक्रिया विधीच्या निमित्ताने ही सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली. आणि आजही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही संधी परमेश्वराने दिली. ही माध्यमातून त्यांनी मातोश्री गेल्यानंतर दशक्रिया विधी असेल किंबहुना दरमहा केलेलं जाणारं मासिक श्राद्ध असेल तेही अतिशय आनंदानं उत्साहानं आमचे दत्तूभाऊ असेल, त्यांचे बंधू असेल, अतिशय कृतज्ञतापूर्वक केलं. आणि आज वर्षाच्या नंतर 1 वर्ष पूर्ण झालं म्हणून आजची ही सेवा भजनाकरिता नामस्मरणाकरिता माझ्याकडे सुपूर्द केली. खरं तर कालचीच पूजा झालेली आहे वर्षश्राद्धाची. म्हणून त्या कुटुंबाने माझ्याकडे 2 सूचना दिलेल्या आहेत अशा की काल वर्षश्राद्ध होतं, पूजा कालच झालेली आहे, म्हणून आजचे जे अन्नदान आहे ते उत्साहाचा आनंदाचा आहे. म्हणजे कोणीही आज त्यात कुठल्याही प्रकारची शंका न मांडता आलेल्या पाहुण्यांनी आनंदाने भोजन प्रसाद घ्यावा. आणि दुसरी अशी सूचना आहे की आलेले दुखवटे आपल्याजवळच ठेवा, ते स्वीकारले जाणार नाही, असं त्या परिवाराच्या काही सूचना आहेत. आणि त्या परिवाराने रात्री ही गोड भजन सेवा देखील आमच्याकडनं करून घेतली. अतिशय सुंदर गोड भजन सेवा ही झाली. कारण आपण केलेलं सत्कर्म असेल, नामस्मरण असेल, या नामस्मरणातून माता पित्यांना सद्गती प्राप्त होत असते. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल ज्यांच्या संपर्कातून या परिवाराशी अगदी मुलीप्रमाणे नातं जोडलं गेलं ते आदरणीय श्री हरिभक्त पारायण आमचे बंधू दिघोळे भाऊ, बहिणीसारखं सांभाळणारे, प्रेम करणारे आमच्या वहिनी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्या दोघांनाही वंदन करते. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन आहे. आपण माता भगिनी पुरुष वर्ग आपण सर्वजण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात आणि कार्यक्रमाचं सुंदर स्वरूप असं की या ठिकाणी गोड गायनाची साथ करणाऱ्या आदरणीय श्री हरिभक्त पारायण आमच्या छोट्या भगिनी गायत्रीताई खाडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही वंदन करते. अतिशय गोड ज्यांचा आवाज आणि आमच्या मोठ्या भगिनीप्रमाणे मातेप्रमाणे असणाऱ्या आदरणीय श्री हरिभक्त पारायण गायनाचार्य सुनीताताई माळे असतील. पहा त्यांना दिसत नाही बरं का, म्हणजे काल त्या सकाळी 7 वाजता संभाजीनगरवरनं निघाल्या. माझे फोन चालूच होते. मी विचारलं येणार कशा, ते म्हणते मी एकटी बरोबर येते. जे आठवलं मला की सूरदास त्यांनाही दिसत नव्हतं. सूरदास ज्या वेळेला मंदिरात गेले, सूरदासांना 1-2 भाविकांनी विचारलं का हो तुम्हाला तर दिसत नाही ना, मग देव दिसत नाही मंदिरात कशा करता आले. सूरदासांनी उत्तर गोड दिलं, अहो मला जरी दिसत नाही पण त्याला मी दिसतोय ना, तो तर मला पाहतोय ना. तसं सुनीताताईंना मी विचारलं की कशा येणार, त्या म्हटल्या की माझा पांडुरंग मला बरोबर पोच करतो नाही का. सगळ्या जगाचा मायबाप भगवान परमात्मा सगळ्या विश्वाचा मायबाप आहे. पिताहमस्य जगतो माता धाता पितामह, तो विश्वाचा मायबाप आहे. म्हणून त्यांना इथपर्यंत पोहोचवण्याचं काम, पुन्हा घरी पोहोचवण्याचं काम आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता तो सगळं कार्य करतो. त्याही या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांनाही वंदन करते. आणि पाठीमागे उभे असणारे सगळे हा गुरुकुलातील आदरणीय श्री हरिभक्त पारायण विकासदादा बेलुकर असतील, आदरणीय श्री हरिभक्त पारायण उन्नतीमय असतील, आदरणीय श्री हरिभक्त पारायण तांबे महाराज असतील. या सर्वांच्या आशीर्वादातून संस्कारातून घडलेली ही सगळी लेकरं आहेत. तेही या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांच्याही चरणाला वंदन करते. आणि तांबे महाराजांचे सुपुत्र म्हणजे आमचे बंधू आदरणीय श्री हरिभक्त पारायण सौरभ महाराज, माझी पहिल्यांदाच भेट झाली. आपल्याही चरणाला वंदन करते. दादा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही वंदन करते. आणि जी गोड मृदुंग वाजवते, म्हणजे किती गोड वाजवते, किती गोड वाजवते. जसं भगवंताचं नाम घेतल्यानंतर समाधान होतं ना, तसं मृदुंग ऐकलं की समाधान होतं. तोंडात साखर टाकल्यानंतर जेवढं गोड आणि समाधान वाटतं ना, तेवढं मृदुंग ऐकल्यानंतर समाधान वाटतं. आदरणीय श्री हरिभक्त पारायण आमच्या छोट्या भगिनी ज्ञानेश्वरीताई असतील, अतिशय गोड. या सर्वांकरिता आणि ज्ञानेश्वरीताई करता सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल आणि आपण सर्वजण कुटुंब असेल आज मातोश्रींना पिताश्रींना आदरांजली श्रद्धांजली समर्पित करण्याकरिता उपस्थित आहोत. आपण सर्वांनी एकत्र मिळून करूया त्या पांडुरंगाची थोड्या वेळ सेवा. विठ्ठल विठ्ठल कार्यक्रम कधीही आपल्याला पाहता यावं म्हणून आमचे शूटिंगवाले दादा ते राहिले नाही का, त्यांनाही वंदन करते. तेही या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आपण सर्व वारकरी वैष्णव आज एका माऊलीचं पुण्यस्मरण आहे, प्रथम पुण्यस्मरण. आणि आज आपण त्या मातोश्रींना आदरांजली श्रद्धांजली समर्पित करण्याकरिता उपस्थित आहोत. आई आणि वडील आपल्याकरिता जीवनात किती महत्त्वाचे आहे, किंवा माईबापाचं महत्त्व आपल्या जीवनात काय आहे, माता पित्याचे उपकार आपल्यावरती किती आहे, आणि माईबापाच्या ऋणातून कधीच उतराई होता येत नाही. याकरिता आपण काय करावं हा विचार जर आपण पाहिला तर धर्मग्रंथामध्ये याचं वर्णन असं आलेलं आहे. पहिलं वेदाने आम्हाला सांगितलं आहे, मातृदेवो भव पितृदेवो भव. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे. आई वडील ही ईश्वराचं स्वरूप आहे. वेदानं सांगितलं ते देव आहे.
तुकोबाराय म्हणतात ते ईश्वर स्वरूप आहे, अवघी देवाची स्वरूपे आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आई वडील हे तीर्थापेक्षा श्रेष्ठ आहे. 17वा अध्याय. सकल तीर्थाची धुरे जिये का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. आई वडील हे तीर्थापेक्षा श्रेष्ठ आहे. माया बापे केवळ काशी, माया बापे केवळ काशी, माया बाप केवल कासी, तेने न जावे तीर्थासी. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले. भगवंताची सेवा केल्यानंतर आई वडील भेटतील की नाही हे सांगता येणार नाही. भगवंताची सेवा केल्यानंतर आई वडील भेटतील की नाही हे काही सांगता येणार नाही. पण आई वडिलांची सेवा केली की भगवंत भेटण्याकरिता येतो. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले. पुंडलिकाने मातापित्याची सेवा भक्ती केली म्हणून परमात्मा युगे 28 विटेवरी उभा. परमात्मा भेटण्याकरिता आले. कुणाला? पुंडलिकासाठी अजूनही उभे आहे. अजूनही तुकाराम महाराज म्हणतात भगवान परमात्मा पुंडलिकाच्या सेवेत आहे. का सेवेत आहे? पुंडलिक मातापित्याची सेवा करताय आणि परमात्मा अजूनही सेवाच करताय. हे कसं शक्य आहे हो? तुकोबारायांच्या प्रमाणावरून आपण हेच मानूया की तुकाराम महाराज म्हणतात भगवान परमात्मा अजूनही पुंडलिकाची सेवा करताय. काकड्याच्या अभंगात वर्णने पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची. परमात्मा अजूनही पुंडलिकाची सेवा करतोय. म्हणून शास्त्र जर आपण डोळ्यासमोर ठेवलं तर आपल्यासमोर गीता उभे राहते. पतिव्रता जर आपण डोळ्यासमोर आणली तर आपल्यासमोर सीता उभी राहते. आणि प्रेम जर आपण डोळ्यासमोर आणलं तर आपल्यासमोर माताच उभी राहते. विठ्ठल 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 आपण अशा भारतभूमीमध्ये जन्माला आलो की ज्या भूमीला माता म्हटलंय भारत माता. जे आमच्या गोठ्यात आहे ती आमची गो माता. जिने आम्हाला जन्माला घातलं ती आमची जन्म देणारी माता आहे. म्हणून माता आणि संतांचं ऐक्यत्व तुकाराम महाराजांनी या अभंगात जोडलेलं आहे. मातेची जोड आणि संतांची जोड. संतांना मातेची उपमा का तुकोबाराय देतात? संतांनी माता याच्यामध्ये फरक आहे का? नाही. ही आई असते. आईच्या हिताचा विचार हाच की माझ्या लेकराचं कल्याण व्हावं. जन्मी देणारी जी आई आहे तिला वाटतं की ह्या माझ्या मुलाचं हितच व्हावं. ती आपली जन्म देणारी माता आपल्या हिताचा विचार करते. पण संत माता पिता तेही आपल्या हिताचाच विचार करतात. म्हणून माता जी आहे ना ती फक्त आपल्याच पोराचा विचार करते. पण संत रूपी माता सगळ्या विश्वाचा विचार करते. विठ्ठल 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 विठ्ठल
माता आहे, संत ही माता पिता आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीवा. तुम्ही संत माय बाप आणि विटेवरती उभा असणारा परमात्मा पंढरीनाथ, तो तर सगळ्या विश्वाचा मायबाप आहे. प्रमाणे ना माय बाप बंधू जन तोची सोयरा सज्जन. माय बाप बंधू जन तोची सोयरा सज्जन. मायबाप तेही मायबाप आहे. दुसरे संत तेची माझे हित करीती सकळ, तेही हिताचं साधणारे मायबाप आहे. आणि दुसरा तिसरा परमात्मा पंढरीनाथ मायबाप आहे. मग या अभंगामध्ये तुकाराम महाराज संतांचं आणि मातेचं ऐक्यत्व सांगतात. संत आणि मातेमध्ये फरक काय? माता आपल्या लेकराच्या हिताचा विचार साधते आणि संत मायबाप सगळ्या विश्वाचा विचार साधतात. हे विश्वाची माझे घर, ऐसे मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. आपल्या माईला जशी आपल्या लेकराची चिंता आहे ना, तसं ज्ञानोबारायांना सकल संतांना आपल्या लेकरांची चिंता आहे. संतांना आहे ना हो, ज्ञानोबारायांना देखील 4 लेकरं सांगितले. किती सांगितले? ज्ञानेश्वर महाराजांना देखील 4 लेकरं सांगितले. पहिलं वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणते ज्ञानाबाई आई. वेदशास्त्रांची आई आहे पहिलं लेकरू. दुसरं ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. ही योग्यांची माऊली आहे. तिसरी कुणाची माऊली सांगितली? साधकाचा माय बाप, दर्शने हरे ताप, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. साधकाचे मायबाप आहे, हे तिसरं लेकर आहे. आणि चौथं लेकरू कोणतं आहे? ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दने पाय वंदितासे वंदितसे, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई,
ज्ञानाची माय, ती योगाची माऊली, साधकाचे माईबाप, वेदशास्त्राची माता, अनाथाची माय, हे 4 लेकरे माझ्या ज्ञानोबारायना. आणि ज्ञानोबारायांनी 4ही लेकरांकरिता खाऊ दिलाय. आई देताना आपल्याकरिता डब्यात खाऊ. आपण लहान असताना शाळेत निघालो की आई डब्यात खाऊ देते. आई खाऊ देत असताना काही सांगते हो, साऱ्या वर्गाला वाट असं म्हणते का? सगळ्या पोरांना वाट. मग कसं म्हणते? गुपचूप खा. काय? गुपचूप असं म्हणते ना. गुपचूप खा, काही कोणाला वाटत बसू नको. तसं माझ्या ज्ञानोबारांनी ह्या 4 लेकरांकरिता अमृतानुभव चांगदेव 65, पहिला खाऊ अमृतानुभव, दुसरा खाऊ चांगदेव 65, तिसरा ज्ञानेश्वरी आणि चौथा सर्वात सोपा हरिपाठ, हे 4 ग्रंथ खाऊ रूपी तुम्हाला मला दिले. म्हणून आई आणि संत वेगळे नाही सांगितले. विठ्ठल विठ्ठल संत जे जगाचा विचार साधून आले. म्हणून तुकोबारांना माहिती, संत माईबाप जन्म देणारी जर एवढा हिताचा विचार करते तर हे जगाच्या उद्धाराकरिता आलेले आपलं हित करणार. मी त्याच्याकरिता चालू आहे. संत ज्यार्थी संतांना शरण तुकोबाराई जात आहे, त्यार्थी तुकोबाराईंचं जीवनचरित्र, तुकाराम महाराजांचे अभंग, तुकाराम महाराजांचे शब्द जर आपण अभ्यासले तर तुकाराम महाराज आले संतांकरिता. दुरोणी आलो मी गा, दुःख झाले दारुण, यावा येथवा रे होते हेची कारण. दुर्लभ भेटी तुम्हारी, झाले दर्शन विनवी तो तुका संता, दोन्ही कर जोडून. विनवी तो तुका संता, दोन्ही कर जोडून. कारण संत जगाचं हित करतात. ज्ञानोबारायांचं पसायदान आपण जर अनुभवलं तर पसायदानामध्ये आपण पहा, पसायदानाची सुरुवात आहे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. पण पुढे मागितलंय, जे खळांची व्यंकटे सांडो, जे खळ आहे ते मरो असं नाही म्हटले ज्ञानोबाराय. मग त्यांची खळवृत्ती जावं आणि सत्कर्माकडे वाटचाल चालावी. एखाद्या ठिकाणी जर सर्प निघाला, सर्प निघाल्यानंतर माणसं म्हणतात अहो मारा त्याला, त्याच्यापासनं भीती आहे. पण दुसरा म्हणतो मारू नका, गारुड्याला बोलवा, तो घेईल त्याला, पकडेल, त्याचा विषारी दात काढेल आणि त्याच्या खेळाकरिता उपयोगाला आणेल. सापाचा दात विषारी आहे ना, फक्त विषारी दात काढा, त्याला मारायची गरज नाही. खळ जरी विषारी असला त्याला मारायची गरज नाही, त्याची खळवृत्ती काढा. जे खळांची व्यंकटे सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. सर्पाला काय मारायची गरज आहे, दातच विषारी, तो काढा. खळाला का मारवं ज्ञानोबाराय म्हणतात, त्यांची खळवृत्ती आपण काढूया. तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो. मैत्र जीवांचे मैत्रत्वाची, ऐक्यत्वाची, प्रेमभावाची, समर्पणाची भूमिका, ऐक्यत्व त्यांच्यामध्ये निर्माण व्हावं, ही ज्ञानोबारायांची स्थिती. एवढंच नाही, आईला वाटतं की माझ्या लेकराने सुखी व्हावं, तसं ज्ञानोबारायांना वाटतं माझ्या सगळ्या लेकराने काय व्हावं, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तेही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित. या सगळ्या विश्वाने सुखी व्हावं ही प्रतिज्ञा आईने केली. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञा नुसती केली नाही तर ती पूर्णच करून घेतली. पसायदानाची शेवटची ओवी आपण पहा. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. विश्वात्मक श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु आणि मोठे बंधू. ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुकडे भावाकडे जे मागितलं ते पूर्णच केलंय. येथ म्हणे, आता गुरु स्वतः बोलताय, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. हा होईल म्हणजे तुम्ही जे जे मागितलं ते सगळं काय होईल,
पूर्ण होईल, हा होईल दान पसावो. आणि हे ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी ऐकलं, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. ज्ञानोबरायांच्या अंतकरणाला सुखप्राप्ती झाली, कारण सद्गुरूंनी आपलं मागितलेलं मागणं पूर्ण केलं. हा होईल दान पसावो. ज्ञानेश्वर महाराजांनी नुसतं मागितलं नाही, तर ते पूर्णच करून घेतलं. सगळ्या विश्वाला सुखी करण्याची प्रतिज्ञा केली. म्हणून ज्ञानोबरायांना सर्वश्रेष्ठ संत म्हटले. विठ्ठल विठ्ठल जशी संतांच्या अंतःकरणामध्ये विश्वाच्या जगाच्या हिताचा कळवाल आहे, तसे तुकाराम महाराज म्हणतात, जन्म देणारी जी माता आहे ना, तिच्याही अंतःकरणात लेकराच्या हिताचा कळवळ आहे. अभंगाचं प्रथम शरण. लेकुराचे हित, 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 प्रथम शरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज लेकराचं हित कशात आहे हे आईचं अंतकरण तो भार वाहत असतं, सतत सतत वाहत असतं. वाहे माऊलीचे चित्त. माता म्हणजे आई किती थोर आहे, किती श्रेष्ठ आहे. आपल्या मराठवाड्याचं भक्तिपीठ म्हणून ज्याचं वर्णन केलं जातं तो भगवानगड. त्या भगवानगड कशामुळे नाव प्रसिद्ध झालं तर एक महान संत आणि ज्यांचं नाव आज आपल्या डोळ्यासमोर प्रसिद्ध आहे ते संत भगवान बाबा. एका महात्म्यामुळे, महान साधू पुरुषामुळे त्या गडाला भगवानगड असं नाव पडलं. तर ते भगवान बाबा त्यांच्या आई वारल्या. भगवान बाबांच्या आई गेल्यानंतर सगळे आले, अनेक साधू महात्मे त्या ठिकाणी आईला शेवटची आदरांजली वंदन करण्याकरिता सगळे जमा झाले.
स्नान घालण्यात आलं, तिरडीवरती झोपवण्यात आलं आणि त्यावेळेला प्रत्येक साधू येतोय, आईच्या चरणावरती फुलं वाहतोय आणि वंदन करतोय, दर्शन घेतोय. कुणीतरी प्रत्येकजण येतोय, आईच्या चरणाला वंदन करतोय, पुढे जातोय. पण ज्या वेळेला वामन भाऊ आले आणि वामन भाऊ आल्यानंतर त्यांनी आईच्या चरणाचं दर्शन नाही घेतलं. मग भगवान बाबांच्या आई ज्या वेळेला पडलेल्या होत्या तिरडीवरती त्यावेळेला त्यांच्या पोटाचं कूस त्याचं दर्शन घेतलं. कुणी? वामन भाऊंनी. तिथं फुलं अर्पण केली आणि बाजूला आले. सगळे आश्चर्यचकित झाले. प्रत्येक साधू येतोय, चरणावरती फुलं अर्पण करतोय, पाठीमागे जातोय, पण तुम्ही पोटाला कूस मातेची तिला का वंदन केलं? वामन भाऊने उत्तर दिलं, या मातेची कूस किती पवित्र आहे की ज्या मातेच्या पोटी असा पराक्रमी महात्मा जन्माला आला, असा थोर साधू पुरुष महात्मा ज्या मातेने घडवला, मला वाटतं त्या मातेची कूस किती पवित्र आहे. मातेच्या पोटाला वंदन केलंय. चांगला मुलगा जन्माला येतोय. सुशुलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता उदारो वंशपुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. संस्कारी सुशील सदाचारी मुलगा जर जन्माला येत असेल तर धन्य माता पिता तयाचिया. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. पण तुकाराम महाराजांनी पहिलं वंदन मातेलाच केलंय. विठ्ठल विठ्ठल विश्वमाऊली ज्ञानोबरांच्या ज्या वेळेला समाधीचा प्रसंग आला तर भगवान परमात्मा देखील रडू लागले. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज वैराग्यवान होते, त्यांनाही रडू आलं. नामदेव महाराजांनी विचारलं, आम्ही तर लढीवाळ भक्त, आम्ही रडावं, पण तुम्ही का रडताय? त्यावेळेला विश्वनाथ निवृत्तीनाथ महाराजांनी असं उत्तर दिलं की माझ्या ज्ञानाने कधी माझ्याकडे तक्रार नाही केली. साऱ्या जगाने ज्ञानोबाला त्रास दिला असेल, पण माझ्या ज्ञानोबाने कधी माझ्याकडे तक्रार केली नाही. जे जे पुढे संकट आलं असेल ते आनंदाने हसत स्वीकारलं, कारण ते योगी आहे आणि योग्याने माघार घेतली नाही. माझ्या ज्ञानोबाने माझ्याकडे तक्रार केली नाही. परमात्मा रडताय. रुक्मिणी माता म्हणता, भगवंता पांडुरंगा, अहो कुणाकुणासाठी रडणार, का रडताय एवढे? त्यावेळेला रुक्मिणी माता म्हणताय, धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. ती माता, तिची कूस किती पवित्र आहे की हा थोर महात्मा साधू पुरुष विश्वजला माऊली म्हणतं. ती माऊली ज्या आईने जन्माला घातली ती रुक्मिणी माता आणि ते विठ्ठलपंत. आई काय सुख आहे त्यांच्या विचारामध्ये. ज्या वेळेला मुलांना संन्यासाची कार्टी म्हणून हिणवताय, मुलांना कोणी अन्न वाढत नाही, मुलांचा हिमान करताय, त्यावेळेला आपल्या मुलांची मुंज व्हावी, सुखाने जगता यावं म्हणून चारही मुलांच्या सुखाकरिता निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई या 4 लेकरांकरिता विठ्ठलपंताने रुक्मिणी मातेने देहांत प्रायचित्त घेतलं. ही माता आपण शोधाना, बापाचं वर्णन पाहणा. आई वडील काय करतात आपल्याकरिता? 4 लेकरांना सुखाने जगता यावं म्हणून विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेनं देहत्याग केलाय. प्रभू श्री रामचंद्र ज्या वेळेला वनवासाला गेले तर दशरथ राजाने राम 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 करत देह सोडलाय. भगवान कृष्ण परमात्मा ज्या वेळेला अष्टमीला अवताराला आले तर देवकीनं कृष्णाला जवळ घेतलं, हृदयाला कवटाळून धरलं. पण वसुदेव म्हटले, देवकी त्याला जर सुखी पाहायचं असेल, कुणाला? सगळ्या सुखाचे आगर ज्यांच्या पोटी अवताराला आले, सुखरूप परमात्मा, अनंत ब्रह्मांड ज्यांच्या उदरात आहे, अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी. त्या भगवंताला जर सुखी पाहायचं असेल तर नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. वसुदेवांनी त्या बालकृष्णाला टोपलीत ठेवलं आणि यमुना नदीचं पाणी वाढलं, गळ्यापर्यंत पाणी आलं, पण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मुलाला सुखरूप पोहोचवण्याचं काम केलं. तो बाप आपण शोधा. राम वनवासाला गेले तर राम राम करत मृत्यू प्राप्त झाला, तो बाप आपण शोधा. निवृत्ती ज्ञानदेव ह्या 4 लेकरांना सुखी करण्याकरिता विठ्ठलपंताने रुक्मिणी मातेने देहत्याग केला, ते मायबाप आपण शोधा. विठ्ठल विठ्ठल आणि माई ती माईचे आईचं वर्णन असं सांगितलं. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वरा समान असणारी माता. वाहे माऊलीचे चित्त
ती हिताचाच विचार करते. मी एक मुद्दा सांगून पुढे चालेल, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. कौरव पांडवांच्या युद्धाचा प्रसंग असा आहे की त्यामध्ये दुर्योधन जो होता, त्या दुर्योधनाला विजयी व्हायचं होतं, अमरत्व प्राप्त करून घ्यायचं होतं, वज्रदेही व्हायचं होतं. दुर्योधनाने द्रोणाचार्यांना विचारलं की गुरुवर्य मला सांगा, मी वज्रदेही कसा होईल, अमर म्हणजे मला मरणच नको, असं काहीतरी उपाय मार्ग सांगा. द्रोणाचार्यांनी सांगितलं औषध देणारा तुझ्या घरातच आहे बाबा. कोणाला? दुर्योधनाला द्रोणाचार्यांनी सांगितलं औषध तुझ्या घरात आहे. म्हणे कुठं आहे? म्हणे भाऊ आहे ना तुझा धर्मराज युधिष्ठिर, पांडवांमधले श्रेष्ठ असणारे मोठे. धर्मराज सांगतील तुम्हाला अमरत्व वज्रदेही कसं व्हायचं ते. दुर्योधन म्हटला तो तर माझा एक नंबरचा शत्रू, त्याच्याकडे जाऊ कसं? अरे दुर्योधना, तू त्याला शत्रू मानतोय, तो तुला शत्रू नाही मित्र मानतोय, जा. आता याची बुद्धी तशी दुर्बुद्धी झालेली होती. दुर्योधनाचं नाव फार गोड आहे. दुसऱ्याच्या धनावर ज्याची नजर तो दुर्योधन, धन दुर्योधन, त्याची नजर सदा दुसऱ्याच्या धनावर. बरं, आणि ज्याची बुद्धी ही दुर्बुद्धी झाली तो दुर्योधन. ते दुर्योधनाला पटलं, तो गेला धर्मराजाला विचारलं युधिष्ठिरांना की मी अमर कसा होईल वज्रदेही सांगा. त्यांनी सांगितलं धर्मराजांनी की औषध तुमच्याच घरात आहे. म्हणे कुठे आहे? म्हणे आई आहे ना माता तुझी गांधारी, तिने जन्मभर डोळ्यावर पट्टी बांधून घेतली. गांधारी माता, तिला दिसत होतं पण केवळ आपल्या पतीला दिसत नाही, म्हणून जन्मभर डोळ्यावरती काय करून घेतलं होतं? पट्टी बांधून घेतली. माझ्या पतीला जर जग पाहता येत नाही तर मीही जग पाहणार नाही, म्हणून डोळ्यावर पट्टी बांधून घेणारी माता गांधारी, पतीची एवढी सेवा करणारी पतिव्रता. पण धर्मराजाने सांगितलं त्या डोळ्यात एवढं तप सामर्थ्य निर्माण झालं की तिने जर डोळ्यावरची पट्टी सोडली आणि तुला निखशिखांत जर नग्नावस्थेमध्ये निहाळलं तर तू वज्रदेही होसे. तो गेला. दुर्योधन लगेच आईकडे गेला. आईला सगळं सांगितलं. आई, आत्तापर्यंत तू डोळ्यावरची पट्टी सोडलेली नाही, पण माझ्यासाठी जर सोडली, माझं शरीर जर तू निहाळलं तर मी वज्रदेही होईल. पाहते गांधारी, काय करावं मातेनं? एक पतिनिष्ठा म्हणून पतीला दिसत नाही म्हणून जन्मभर डोळ्यावर पट्टी बांधून ठेवले, आणि आता मुलगा आलाय, ती पट्टी जर सोडून मला निहाळलं तर मग मी अमर होईल, वज्रदेही होईल. काय करावं? पतीचा धर्म सांभाळावा की आईचा धर्म सांभाळावा? पण त्याच्यामध्ये आईचंच पारडं जड झालं. आता पतीचं पारडं जरा हलकं झालं. गांधारीने जन्मभर डोळ्याला पट्टी बांधून ठेवली, पण आता मुलाकरिता ते डोळ्याची पट्टी सोडून मुलाकडे पाहणार, हे मातृत्वाचं प्रेम तिथे जागं झालं. करी लाभावीन प्रीती वाहे माबुलीचे चित्त. आपल्या पतीला दिसत नाही म्हणून जन्मभर डोळ्यावरती बांधून ठेवणारी, पण आज मुलाकरिता. मग दुर्योधन रात्रीच्या अंधारामध्ये येतोय. मी हा मुद्दा पूर्ण करते. दुर्योधन रात्रीच्या अंधारात येतोय आणि परमात्म्याला चिंता पडली. गांधारीच्या डोळ्यात तर तपसामर्थ्य आहे आणि याला जर नखशिखांत निहाळलं तर हा वज्रदेही होईल. माझे पांडव वाचणार कसे? म्हणून भगवान कृष्ण परमात्म्यांनी माळ्याचं रूप धारण केलं. टोपलीभर फुले घेतली. अंधारात ज्या रस्त्यानं दुर्योधन येतंय तिथं उभे राहिले. कोण हा रात्रीचा चाललाय? सांगितलं मी सम्राट दुर्योधन. दुर्योधन आणि असा या अवस्थेमध्ये. हो, धर्मराजांनी सांगितलं आईकडे जा, आई निहाळेल, तू अमर होशील. अरे म्हणे तू किती वेडा म्हणे दुर्योधना, एवढंही कळत नाही? सम्राट राजा असून ते वैरी आहे तुमचे, युद्ध चालय तुमचं कौरव पांडवांचं. खरं सांगेल कशावरनं? बरं, एवढ्या दिवस त्या पतिव्रतेनं पट्टी डोळ्यावर बांधली आणि अचानक तू अशा अवस्थेमध्ये गेल्यानंतर शाप देईल ती तुला. मग काय करू? दुर्योधन म्हटला काही नाही, आता बुद्धी दुर्बुद्धी झालेली होती. तो म्हटला अहो मी साधी लंगोटी नाही आणली आणि मी आहे ना, मी कशासाठी आहे? भगवान परमात्म्याने त्या फुलाची लंगोटी बांधून दिली म्हणून दुर्योधनाला आईने निहाळलं, पण त्याचा मांडीचा भाग दो निहाळला न गेल्यामुळे त्याच मांडीवरती भीमदादाच्या गदेचा प्रहार झाला. मला सांगायचं एवढंच होतं की जी आई आहे, आई आणि पत्नी याच्यातलं नातं पहा. पतीवरचं प्रेम भरपूर होतं, पण ज्या वेळेला मुलाच्या हिताचा विचार आला तर पतीचं पारडं हलकं झालं आणि आईचं पारडं जड झालं. विठ्ठल 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 विठ्ठल
साधी सरळ साधी भोळी आपली आई. माझ्या माता भगिनी उपस्थित आहे. आई काय असते हो, 2च मिनिटात सांगते. मुलगी जर माहेरी यायची असली ना, दिवाळीच्या सणाला भाऊबीजेला मुलगी जर माहेरी यायची असेल तर सर्वात जास्त आनंद कुणाला होतो? आईला. सर्वात जास्त आनंद आईला. मुलगी ज्या दिवशी येणारे, ज्या दिशेनं येणारे तिकडं एकटकतेनं डोळे लावून वाट पाहणारी कोण असते हो? आईच असते. दरवाजामध्ये मुलगी आल्यानंतर तिची दृष्ट काढणारी कोण आहे हो? आपली आईच आहे. दृष्ट आईच काढते. आल्यानंतर फार काम असतं, माझ्याकडे 8 दिवस राहा, सुखाने राहा, असं कोण म्हणतं हो? आईच म्हणते. दुसरं कोणीही आपल्याला म्हणणारं नाही. आई जेवढं आपल्यावर प्रेम करते ना, पण बापही तेवढाच महत्त्वाचा. आवडीचं जेवण देणारी आई आपल्याला दिसते, आवडीची साडी देणारी आई आपल्याला दिसते, पण लेक ज्या वेळेला निघते त्यावेळेला फाटलेल्या खिशातनं का होईना, मळकटलेल्या त्या कपड्यातून होईना 1000 रुपये काढून देणारा बापसुद्धा आपण लक्षात ठेवावा. कारण आई जेवढी महत्त्वाची, बापही तेवढाच महत्त्वाचा. विठ्ठल 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 म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आई जी असते लेकराच्या हिताचाच विचार साधते, तिच्या अंतःकरणाचा भार ते ओझ वाहत असतो. लेकराचे हित वाहे सतत नदीची धार जशी वाहत असते, तिच्या अंतःकरण वाहत असतं. वाहे माऊलीचे चित्त, तिच्या चित्तामध्ये फक्त लेकरू आणि लेकराच्या हिताचा विचार. अशी जी आई आहे, तुकाराम महाराज म्हणतात, तिच्या अंतःकरणामध्ये जो कळवळ आहे आणि तिचं प्रेम जे आहे ते कुठल्या हेतून नाही तर निस्वार्थ हेतून आहे. अभंगाचं 2रं चरण. ऐसे कळवळ्याची जाण, ऐसे कळवळ्याची जाण, ऐसे कळवळाची जाती, ऐसे कळवळाची जाती. करिला भाईन प्रेते, करिला भाईन प्रेती, ऐसे कळवळ्याची जाण, ऐसे कळवळ्याची जाण. करिला भाविना प्रीती, करिला भाविना प्रीती, ऐसे कळवळाची जाती, ऐसे कळवळाची जाती. ऐसी कळवळ्याची जाते, करीला भावेन प्रीती. जिच्या अंतःकरणामध्ये कळवळ निर्माण होतो तीच माता, आणि कुठला लाभ हेतू ठेवून मुलावर प्रेम करत नाही. करीला भावीन प्रीती, मुलाकडनं मला काहीतरी मिळेल या हेतूनं आमची माता कधीच प्रेम करत नाही. जिचं सर्वस्व म्हणजे लेकरू असतं ते आमची आई आहे. विठ्ठल विठ्ठल. स्वामी विवेकानंदांकडे एक मुलगा आला. स्वामी विवेकानंद अनेक मुलांना मातेचं महत्त्व सांगत होते की आई जी असते त्या आईच्या ऋणातून आपल्याला उतराई होता येतच नाही. आई आहे ना, आईचे उपकार फिटत नाही, तिच्या ऋणातून उतराई होता येत नाही. हे ज्या वेळेला विवेकानंद मुलांना सांगताय तर एका मुलाने उभं राहून प्रश्न विचारला, का आईचे उपकार फिटत नाही सांगा. मग स्वामी विवेकानंदांनी त्याला उत्तर देताना असं सांगितलं की तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो, पण माझं एक काम कर म्हणे. काय? त्याच्या पोटाला किलोभर वजनाची वीट बांधून दिली आणि घरी जायला सांगितलं की 9 तास पोटाची वीट सोडायची नाही. किती तास? 9 तास. पोटाला बांधून ठेवलेली वीट 9 तास सोडायची नाही. 9 तासानं माझ्याकडे आला की मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. प्रश्न असा होता, आईचे उपकार का फिटत नाही सांगा मला. मग तो घरी गेला. आता कधीच वजन बांधायची सवय नाही. मग तो घरी गेला, तो जेवायला बसला तर जेवता येईना, वजन फार होतं. खेळायला गेला, खेळता येईना, अहो झोपता येईना, काहीच करता येईना. 3 तासात कंटाळून आला. किती? 3 तासात कंटाळला. पोटाची वीट सोडली, स्वामींच्या समोर आणून ठेवली.
तो म्हटला पार वैतागलो म्हणे मी. काय वैतागला? अहो ती जड ओझं माझ्या पोटाला बांधून दिलं म्हणे. साधा प्रश्न विचारला, अहो उत्तर नव्हतं द्यायचं तर ठीक आहे, शिक्षा कशाला दिली? कशाला शिक्षा दिली? विवेकानंद म्हटले झालं काय? अहो म्हणे फक्त विचारलं होतं की आईचा उपकार का फिटत नाही? तुम्ही मोठी शिक्षा दिली, पोटाला ओझं बांधून दिलं. विवेकानंदांनी सांगितलं ओझं नाही दिलं बाळा, प्रश्नाचं उत्तर दिलं. काय केलं? प्रश्नाचं उत्तर दिलं. अहो विटेच्या ओझ्याचा आणि प्रश्नाच्या उत्तराचा संबंध काय? विवेकानंदांनी सांगितलं तुझा प्रश्न होता आईच्या ऋणातून उतराई का होता येत नाही, एवढंच होतं. मग तुझा प्रश्नाचं उत्तर देण्याकरिता हे सांगायचं आहे मला की ही पोटाची वीट किती तास बांधायची होती पोटाला? किती तास सांभाळायची होती? 9 तास, बरोबर. तो किती तासात कंटाळला? 3 तासात कंटाळला. उत्तर हेच आहे, साधी किलोभर वजनाची वीट पोटाला बांधून तुला 9 तास सांभाळता आली नाही. साधी किलोभर वजनाची वीट पोटाला बांधून तुला 9 तास सांभाळता आली नाही. या विटेपेक्षाही जास्त ओझं आई 9 महिने तुझं पोटात सांभाळते, म्हणून आईचे उपकार फिटत नाही. आणि तेच वर्णन करतात तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. पोटी भार बाहे, 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 पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. 9 महिने पोटामध्ये भार वाहते, पण तिला कधी आपलं ओझं झालं का? नाही. म्हणूनच तुकोबराय म्हणतात, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. सर्वांनी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हाताने टाळी वाजवा आणि प्रेमाने पांडुरंगाचं भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
घ्या पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व ही साहे जिच्या अंतकरणाचा विषय लेकराचं हित कळवळ अंतकरणामध्ये कुठला लाभ हेतू ठेवून जे आमच्यावर प्रेम करत नाही ती आमची माता. हा इतिहास आहे. इतिहासामध्ये वर्णन असाले की ज्ञानोबारायांसारख्या माऊलीला घडवणारी आमची रुक्मिणी माता आहे. तुकोबारायांसारखे साधू पुरुष ज्यांना घडवणारे आमच्या कणकाई माता आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या जिजाऊ मासाहेबांचे उपकार आहेत की या महाराष्ट्राच्या मातेला वीर पराक्रमी शूर योद्धा दिला. शिवाजी या शब्दाचा अर्थ किती गोड आहे. छत्रपती शिवाजी महाराज असं म्हटलं की शिस्तीनं वागणारे शिवाजी. शिवाजी, शी म्हणजे शिस्त, वा म्हणजे वागणूक आणि जी म्हणजे जिद्द. आईची शिस्त पूर्ण करणारे, आईची जिद्द पूर्ण करणारे, शिस्तीनं वागणारे शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज. आणि जिजाऊ या शब्दाचा अर्थही गोड आहे. जी म्हणजे जिद्द, वा म्हणजे वागणूक आणि उ म्हणजे उपकार. महाराष्ट्राच्या मातीवरती उपकार आहे जिजाऊ मासाहेबांचे की शूर वीर पराक्रमी योद्धा जिने घडवला. अशा अनेक या भारतभूमीमध्ये माता झाल्या. कारण जिच्या उदरावरती आम्ही जन्माला आलो ती माता आणि माती याच्यात फक्त विलांटीचा फरक आहे. म्हणून या भारतभूमीमध्ये माता ही आदर्श आहे आणि संत माता ही आदर्श आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात संत विश्वाच्या हिताचा विचार करतात आणि जन्म देणारी आपल्या लेकराच्या हिताचा विचार करते. म्हणून संत सगळ्या विश्वाचा तुम्ही जसा विचार करतात तसं माझंही परमार्थिक ओझ मी तुमच्यावरती समर्पित करतो. अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे.
ऐसे कळवळ्याचे जाते करीला भावे न प्रीते. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे माझी आई जसं लेकराचं सर्वस्व सांभाळते तसं माझे तुम्हा संतावरी ओझे तुम्ही सांभाळा, कारण तुम्ही सांभाळण्याकरिता आहात. तेच माझे हित करीती सकळ शोधून या आले संत हिताहित जगाचे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. माता जसं लेकराचं सर्वस्व सांभाळते म्हणून आई सांभाळा, आईला जपा. का? लेकरू जर सुखी असलं तर आई सुखी राहते आणि लेकरू जर दुःखी असलं तर आई दुःखी राहते. जिचे पिडे बाळ प्राण तियेचा वितळ ऐसा मातेचा स्वभाव, मातेचा स्वभाव. आईचा स्वभाव आहे. तुकोबराय म्हणतात, लेकरू सुखी तर आई सुखी आणि लेकरू दुःखी तर आई देखील दुःखी. म्हणून आपण अशा भूमीमध्ये जन्माला आलो की जी महाराष्ट्र ही संतांची भूमी, अशा पवित्र भूमीमध्ये जन्माला आलो. पांडुरंगासारखा देव आहे, चंद्रभागेसारखं तीर्थ आहे, ज्ञानेश्वर महाराजांसारखी आई आहे आणि तुकाराम महाराजांसारखे मायबाप साधू पुरुष आहे. अशा भूमीत आपला जन्म झाला. माता ही आदर्श सांगितलेली आहे, जिचं चित्त एकाग्र असतं केवळ मुलाच्या सुखाकरिता, मुलाच्या हिताकरिता. म्हणून हा जो सानप परिवार आहे, अतिशय संस्कारी कुटुंब. मातेने चांगले संस्कार दिले म्हणून संस्काराने नटलेलं घडलेलं हे कुटुंब. पाया जर भक्कम असला तर घरही भक्कम घडलं जातं. त्याप्रमाणे माता जर चांगली संस्कारी असेल तर घरही संस्कारी बनतं. दोन्हीही मुलांना घडवलं, 5 मुली आणि संपूर्ण कुटुंब अतिशय आनंदी, उत्साही आणि परमार्थिक. रात्री ही गोड भजन सेवा आमच्या दत्तभाऊंकडे झाली. आजही गोड ही कीर्तन सेवा झाली. या नामस्मरणातून मिळतं काय? वर्षश्राद्धाला भजन कीर्तन करावं का? ज्ञानोबराय म्हणतात, रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण जड जीवा तारण हरी एक. भगवंताचं नाम जे सांगितलं ते सगळं दोषांचं हरण करतं. म्हणून नामस्मरण घ्यावं. संतांनी आम्हाला जे सांगितलं त्या मार्गाने चालावं. मातोश्रींना आदरांजली श्रद्धांजली समर्पित करण्याकरिता आपण उपस्थित आहातच. पण तत्पूर्वी एक सूचना असे, ज्ञानदेव तुकाराम भजन झाल्यावर कोणीही उठायचं नाही. या ठिकाणी 2 श्रद्धांजली होणार आहेत. चाडेगाव सोसायटी चेअरमन बबनराव भाऊ मानभर आणि कार्तिकजी भाऊ डांगे, नोट प्रेस मजदूर संघ उपाध्यक्ष महाराष्ट्र, त्यांचं या ठिकाणी श्रद्धांजली होणार आहे. आणि आपण सर्वांना विनंती अशी करेल की महाराष्ट्राच्या मातेत जन्माला आलो, आई वडील संत आणि भगवंत यांना विसरू नका. आई वडिलांना का विसरू नका? त्यांनी आपल्याला जन्म दिला, घडवलं, शिकवलं, आपल्याला मोठं केलं, म्हणून त्यांना विसरू नका. संतांना का विसरू नका? ज्ञानेश्वरीच्या गाथ्याच्या माध्यमातून जगण्याचा मार्ग आपल्याला सांगितला. आपलं जगणं कुठे आहे तर गाथ्यात आणि ज्ञानेश्वरीत आहे. म्हणून संतांच्या विचाराला विसरू नका. आणि परमात्मा मायबाप ज्याने हा जीव दिला दान, ज्याने आम्हाला हे जीवन दिलं, शरीर दिलं, त्या परमात्मा पंढरीनाथाचं भजन कधीच विसरू नका. का विसरू नका? तो विश्वाचा चालक मालक आहे. ज्या संतांनी भगवंतापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग तुम्हाला मला दिला, त्या संतांचं प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली,
श्राद्धानिमित्त या ठिकाणी जमलो आहोत त्या आमच्या आत्या हौसा आत्या बबनराव सानप यांचं प्रथम स्मरण व आमचे मामा बबनराव सानप यांचं द्वितीय 10वं पुण्यस्मरण हा खरोखर म्हटलं तर दोघांचा हा दुग्ध शर्करा योग आज इथं जुळून आला आणि याला पूर्वजन्माचं सुकृत लागतं की या दोघांचं वर्षश्राद्ध एका तिथीला येणे याला पूर्वजन्मीचं सुकृत लागतं. आणि ज्या पद्धतीने ताईंनी सांगितलं की ज्या पद्धतीनं बी पेरणार त्याच पद्धतीने बीज उतरणार, त्या पद्धतीने दत्तूभाऊ सानप यांच्या विचारांनी आज खूप मोठा परिवार हा त्यांचा बहीण भाऊ 5 बहिणी 1 भाऊ असा हा मोठा परिवार दत्तूभाऊंनी मामांच्या पश्चात व आत्याच्या पश्चात सांभाळलेला आहे. मी या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही, फक्त 2च श्रद्धांजली या ठिकाणी होतील. मी चाडेगाव विविध कार्य सोसायटीचे चेअरमन श्री बबनरावजी मानकर यांना विनंती करतो की आपण श्रद्धांजली द्यायची आहे. आणि सानप परिवाराकडून एक सूचना आहे की दुखवाटे कोणी द्यायचे नाही आणि ते स्वीकारले जाणार नाही. कृपया आपण आणलेली पिशवी आपल्याजवळच ठेवा, कारण सानप भाऊंना ते नको म्हणण्यासाठी पण हृदय जड करावं लागेल. त्याकरता दुखवाटे कोणीही द्यायचे नाही आहे. उपस्थित शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, आमच्या गावचे एक आदरणीय मार्गदर्शक व्यक्तिमत्व दत्तूभाऊ सानप असतील, ज्ञानेश्वर भाऊ हे सानप असतील. खरं तर या सानप परिवाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर स्वर्गीय आमचे किसन बाबा मानकर त्यांनी ह्या परिवाराला आपल्या मुलाप्रमाणे भावाप्रमाणे सांभाळलं. या सानप परिवार आणि हा मानकर परिवार चाडेगावात राहायचे तर असं समजतच नव्हतं का हे 2 वेगळे परिवार आहे. एकत्रित कुटुंबासारखं हे दोन्ही परिवार राहिले आणि सर्व गाव बबनदादांना बबनदादाच म्हणायचे. आणि बबनदादांचा या परिवाराचा स्वभाव असा होता का सर्व चाडेगावाला त्यांनी आपुलकी निर्माण केली होती. सर्व चाडेगावात म्हणजे आपुलकी त्या कुटुंबाबद्दल निर्माण झाली होती. असो आजही मानकर परिवार आणि हा सानप परिवार 3 पिढ्यापर्यंत हा एकमेकाच्या मर्यादा पाळून संस्कारक्षम असे दोन्ही परिवार आजही एकत्रितच असतात. हे एक विशेष आहे या दोन्ही परिवारांचं. असो आजही आमच्या बबनदादांची परंपरा दत्तूभाऊंनी सांभाळलेली आहे. आजही आमच्या गावात कोणताही सार्वजनिक कार्यक्रम असो, कोणाचं लग्न असो, साखरपुडा असो, यात्रा असो, भजनी मंडळाचा कार्यक्रम असो, सप्ताह असो, अगदी दत्तूभाऊंचा सहभाग त्याच्यात असतोच. असं हे व्यक्तिमत्व आहे. असा हा सानप परिवार आमच्या बबनदादांनी घडवला, एक आदर्श समाजापुढे त्यांनी ठेवलेला आहे. असो आता या कुटुंबाबद्दल कितीही बोललं तरी थोडंच होईल. मी थोडक्यात 2 शब्द हे करून घेतो. आणि आमच्या चाडेगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने, चाडेगाव ग्रामस्थांच्या वतीने मी दादांना आणि आमच्या मावशी हौसाबाई यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. आता यानंतर आपल्या संतती कशी निघावी, प्रत्येकालाच वाटतं आपली संतती चांगलीच पाहिजे, चांगलेच संस्कार झाले पाहिजे. परंतु आता याच विषयावर रेखाताई हरिभक्त पारायण रेखाताई काकड यांचं फार मौलिक असं कीर्तन झालं आहे. खरं तर आज समाजाला गरजच आहे अशा कीर्तनकारांची, हरिभक्त पारायण यांची. मी आपल्या सर्वांच्या वतीने रेखाताई काकड निराळे यांचं आभार मानतो. या सानप परिवाराच्या वतीने गायत्रीताई खाडे निफाड गायनाचार्य यांचेही आभार मानतो. सौ सुनीताताई माळी संभाजीनगर या अंधे तरी पण फार उत्कृष्ट असं गायन त्यांनी केलेले, त्यांचेही आभार मानतो. ज्ञानेश्वरीताई पिंगळे मृदंगवादक त्यांचेही आभार मानतो. भजनी मंडळ गुरुकुर भजनी मंडळ त्र्यंबकेश्वर यांचंही या सानप परिवाराच्या वतीने आभार मानतो. साऊंड सिस्टीम सुनील पळसकर असेल, ऑपरेटर अतुल आयर असतील, कॅमेरामन कांगणे साहेब असतील आणि समस्त भजनी मंडळ चाडेगाव जेल रोड चिंचोली या पंचक्रोशी परिसर या
सर्वांनीच कालपासून भरपूर असं योगदान सहकार्य या सानप परिवाराला लाभलेलं आहे, त्याबद्दल या परिवारातर्फे त्यांचेही मी पुनश्च एकदा आभार मानतो. तसेच आता शांततेबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. आता कोण आहे श्रद्धांजली बरं? नाही आहे का? ठीक आहे, असो, काही कारणामुळे ते आता येऊ शकते.